घे ना वर्ष घे की तू पोलार म्हणजे लोक वर्ष तू ये की दादा जवळ इथे ये इथे ये बोलले ना ते कुठे गेले ते दोघं कुठे गेले आम्हाला उशीर होता इथं अगं त्यांना तिला बसू दे की जरा म्हटले त्यांना पण लावते ना म्हणजे यांच्या बर्थडेला लावते ना मी नाही येता येत ना ऐका तुम्ही पण असं यायचं इथं उभारलं तर हा हो जागर वर्ष ये वर्ष ये कट करू बाळा घे या Happy birthday to you. Happy birthday to you. महिंद्रा इकडनं घ्या इकडनं दिली थांब तिथं थांब बाई तिथं थांब गोळ्या नाही आणल्या ना. आता ते देऊन जाते ते नाही मी मुलाला विचारायला दुकानात गेलो असं लागला दुकानात पोळ्या घ्यायला त्याला विचारलं मी असंच राहून रागायचे माझ्या पोळ्या कुठायला असं म्हटलं काय बोलणार आता यांना पण तुम्ही नंतर कलर पसंत करा आणि हे करा. हा, हा. आता काही नाही बोलायचं तुला बाई सोडते नारळ काय करू नारळ हे करा. मागच्या वेळेस आई होत्या आता सगळं काही पोरीला करायला लागतंय हो ना आता तुला चान्स नाही काय आता तू कधी यायची आमच्याकडे सांग बरं कधी ग असंच म्हणते येत होती मामा या पुढे असं वेगळं पाहिजे माझ्या मामाच्या गाडी घेतली मामाचा डिमांड ए तिकडे घेते तुम्ही केक मामाला द्यायचा का मामाला भाज्याला द्यायचा मामाला द्यायचं. मी द्यायचं तर. मी द्यायचं. हा या ते दे मी पैसा खर्च केला त्यानं गाडी घेतली त्यानं मामाचा डिमांड बापरे तिचं डोकं तिलाच माहिती बाबा आपल्याला काही कळत नाही. लाव त्या चंद्र कोण आहे ना पार्टी करा ना अहो असू दे तिकडे घे तिकडे घे ते पुढे घे का आरोग्याचं घे की खाली हे राहू दे चांगलं वाटतंय अगं. रामाने आणि खाली येईल ग अरे लय मला नाही आवडत एवढं. नाव चांगलं आहे ना. आता तुम्ही बॅगर घ्या ती बॅगर म्हणजे कशी देते बघा पान सुपारी नारळ टोपी टॉवेल आपलं सांगतो ती गेली ना केक आणायला समजून घेणार आनंद होतोय उलट इतक्या दिवसाला आपली माणसं भेटली की विचारते घ्या भावना समजून आणि दुसऱ्या हा काय घरात भात खा तुला हिला खाऊ दे चॉकलेट दादाने तिला फक्त तिच्यासाठी नको असू दे ग अगं लक्ष्मी ती छोटीशी आपली हा बाई घे एक पिशवी आणि चल आता बाई पोरग पिशवी बघायला लागले मग थांब तीच दे आणि आजची शूट आहे तिला द्यायचे तर क्लिप ते बघ कुठून असं येतं ते करून टाकले दादा दे दादा दे दादा देईल ना ग त्याच्या हातात ही आपली देवीची साडी ही वेगळी घ्या ही वर्षाची आहे ती तिकडे बाहेर घ्यायची मी तू जवळ येईल ना त्या हॅलो
गाड्या देतो. पाणी का बाहेर दोन्ही पहिले उजव्या आणि मग डाव्या पाय अरे मी पण करायला पुढे ये ना मग. अबे ये येते बघ मध्ये. सांगितलं की सकाळी का आमच्याकडे हारांचं काय गमत होतं. 1500 रुपयाला हार आम्हाला द्यायचे. 1500-3000. एवढा हा ती हे होतं ना. गुढीपाडवा. बसायचं. बघ आता फक्त खालून वर न्यायचं रेषा. ते तो 4 याचं टीप होता. हळद पण घालायची. स्वस्तिक हळद व्हायची. मध्ये 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 घ्यायला. हे घे की. ती देवाची साडी आहे. धर. हा, गोड ठेव पेढा त्याच्या तिकडे. हा ठेव ठेव वरती ठेव. बस बस राहू दे राहू दे. हा लिंबून तर 4 चाकण खाली घालूय. तू दादाला ते दे शॉल टोपी दे. दाजीकडे दे. गाडी खाली गेली. धर दादा कधी ही साडी दादा कधी. हा गाडी खाली गेली. नाही येईल येईल बाहेर येईल येईल. चालू करायच्या अगोदर घेऊया ना आपण तिला. वर्षा जा तू ते असं कर. हे दादा काय झालं. नाही नाही राहू दे. आहे किती तुझी कशाला काढतो. तुझी राहू दे. थांब बाळा थांब यांचं होऊ दे आता. तिघ पण उभे राहा. इकडं उलटा गेला. नारळ शेंडी 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 लावून राहिली का मला. सुपारी पडली.
पुढे वा इकडे. राम 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 राम. हा, या इकडे तुम्ही. ते ताईला ओवळ दे. दादा तिथं उभा राहा. मला जोवायला थांबले मी कसं मध्ये काय माहिती तिला काय काम आहे. तू एवढं शोधून आणते काय माहिती. क्वालिटी बघ ना कसली भारी टोपीची वगैरे. आम्हाला तिकडे भेटत मला तर रात्री मिळालं नाही दुकान शोधून. ये असली हिला. एक टोपी आजपर्यंत जेवढे टोप्या आले नाही नाही आई आई पण नाही हे बघ, असं ऐकून गाडीचा आईचे सांगतो आईचे करून घ्यायचं. डेट आहे ना तुझा. मी म्हणते अचानक का ओरडायला लागले ग बाई. ओ ताई लक्ष्मी मानान आले घ्या तुम्ही. ऐका 2 मिनिट हा बाळाने दिले ना. मग आईला आणि आई तुमच्या ताटात घ्या. ताटी का म्हणून असं नाही करायचं. कसली मावशी भांडते रे बाबा तुझ्या बरोबर. मी म्हणलं अचानक काय निघालं कुणाच असे का ओरडायला लागले. हो सगळं नाही काय लहान आहे ते. आपण द्यायला पाहिजे का नको नाही का गं? काय सगळ्याला कंट्रोल मध्ये ठेवलंय. कुणी कोणीची इशाऱ्याशिवाय कामच नाही होते. तुमचं काय दादा. पेढा बरं होते दादा थोडं आपका क्या आहे. थोडं थोडं हिला दे. त्यांचं काय म्हणलं इथं कसला इशारा. गरम आहे गरम दे पण. वर्ष आहे घे सोना आहे घे. थोडं एकदम किंचित बरं साहेब सगळ्याच तोंड गोड करा. जरा जरा पेढा ते सगळं आपली काजू कतरी काढ ना. अरे वा मावशीला पुढे बसून घेऊन गेला होता ग बाई. वा वा वा. चला तेच बोले म्हणून बाहेर निघालो लगेच की आता चला निघायचंय. शूट करायला लागलाय. वीस तिकीट पडा गाडीत बसा. ए बाबा 20 ची त्यांची दास घे म्हणतोय ती बारकी आहे ती ना. अय दादा 20 रुपयाचे तिकीट देऊन लोक हरकून बसतील की एवढ्या चांगल्या गाडीत 20 रुपये तिकीट. एवढा कसा काय रेट कमी लावला. सध्या नवीन आहे ना स्टार्टअप. काय खरं नाही बाबा बोराच्या पुढं. माझा एक प्लॅन चालू होता. तर आता इथे गाडी लावली आणि बघा सगळे इथं उतरले बाळूमामाला जायला. आता इथं पहिले बाळूमामाचं दर्शन घेणार आणि मग महालक्ष्मीची ओटी भरायला जाणार आहे. तर बघू गर्दी वगैरे काय आहे कशी नाही. दर्शन घेते आणि तुम्हाला पण जमलं तर देते. चला जास्त नाही. लाईट लाईन आली हे केलं ना ते ब्रशने करतात ना ते लोक. जाऊ दे काही नाही. चल त्याचे जे मका होते ना म्हणून तर जीवाला लागतं. बाळूमामाचा भंडारा घेतलाय साहेबांनी पण घेतलाय आणि मी पण घेते. थांबा साहेब थोडासा घेऊ द्या मला. बाळूमामाचं नाव चालेल मला. हां कुठं नारळ वाढवायचं आता. हे बघा या ताई भेटल्या आपल्याला आता इथं बाळूमामाजवळ. सोनाचे व्हिडिओ बघून त्यांनी गुरुवार केले. खूप काय काय छान झालं ते बोलतात.
छान एकदम बरं भारी आहेत. आणि हे ते दादा त्यांचे दादा हे हा आणि ह्या ताई आपल्या. चल थांबा की ये काय काय चाललंय यांच्या दोघांचा दंगा बघा. थांबा याचा फोटो काढायचा आहे. तर आता आलो इथे महालक्ष्मी मंदिर जवळ. आता ओटीची साडी वगैरे मी आणलेली आहे. थोडं फक्त नारळ आणि वेणी वगैरे घ्यायचे, गुलाब कमळ जे काय भेटेल ते घ्यायचे आणि जायचे आतमध्ये. आता बघू गर्दी काय माहिती नाही. आता बाहेरच आहे अजून इथे. तर चला बघू आतमध्ये काय दर्शन वगैरे काय आपल्याला परमिशन नसती. काय जिथं होईल तिथपर्यंत शूट घेता येते. चला पिशवी घाला कोणीच तरी. तुझ्या हातात घेतो मग मी करेल ना. घ्या इकडे सगळ्यांनी हात लावून घ्या. इथंच सगळ्यांनी हात लावून घ्या म्हणजे पोचत आपलं सगळ्यांचं. हात लावून घ्या दादा इथं हात लावा. दादा 80 रुपये द्या त्यांना. आई आई गर्दी बघ. गदरी गदरी गदरी. वरती घ्या की वरती. तर आता आम्ही आलो आहेत कधीचंच मंदिरातून. महालक्ष्मी आईची ओटी वगैरे भरून आलो आहे कधीचं. त्यानंतर सगळे फ्रेश झालो. थकून आलो. आज दिवसभर खूप दगदग झाली सगळ्यांचीच. उन्हात वगैरे ते खूप पूर्ण दिवस गाडीमध्ये तरी झालं. ठीक आहे ओटी वगैरे बोली सोनाचं चाललं आहे काय आता कोणाला काय द्यायचं काम चाललं आहे. मला बोली तू सरळ वरती जाऊन आराम कर. पण म्हटले नको तू काम करते मी तर जरा तुझ्याजवळ तू बसते तरी. आज ती मला सकाळचं काही एक कामं नाही करू दिले. ठीक आहे असू द्या पोरीची जाते म्हटल्यावर आईला आराम देते नाही का. उद्या जायचं आहे सकाळी तर मला बोलले आता काही करू नको तू जा वरती जाऊन आराम कर. पण आता सगळे बसले तर म्हटले जाऊ दे उद्या जायचं तर आहेच आहे. मग जरा बसू दे सगळ्यांबरोबर. हां ते बघा सगळं बॅगमध्ये टाकाय आहे नाही तेवढं. चल ठीक आहे असू दे आता या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तो पण सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.